अबू हाय बोल. कुठे आली आहे तू? हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. सो आज आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत राजस्थानमधील एकमेव असं हिल स्टेशनला, म्हणजेच माउंट अबूला. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आमची पूर्ण एंटायर ट्रॅव्हल जर्नी, त्यासोबतच माउंट अबूमधील फेमस स्पॉट्स आणि खूप सारी धमाल मस्ती. सो व्हिडिओला एंडपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. सो चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया. सो फायनली आता आपण आलेलो आहोत बँड्रा टर्मिनसला, जिथून की आपली रात्री 9 वाजताची ट्रेन आहे अमरापूर अरवली एक्सप्रेस, जी की आपल्याला नेक्स्ट डे अराऊंड 8:30 सकाळी 8:30च्या आसपास आपल्याला अरबुर रोडला पोचवते. सो फायनली आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे आणि आजची जी ही ट्रिप आहे ही माझ्या फॅमिलीसोबत आहे. सो हे आहेत माझे पप्पा, ही आहे माझी फॅशनेबल मम्मी, ही आहे श्रुतीताई आणि ही आहे पपली. सो आपण आपल्या प्रवासाची सुरुवात हे आपल्या बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आपली माणसं सोबत असली की गप्पा कधीच संपत नाही. सो अशाच गप्पा डप्पा करत सकाळ कधी उजळली ते आम्हाला देखील कळालं नाही. सो फायनली आता आम्ही लोक माउंट अबू रोड स्टेशनला पोहोचलेलो आहोत. सो इथून एक कॅब ड्रायव्हर जो आहे हॉटेलवरून आम्हाला पिकअप करायला येईल आणि आम्हाला हॉटेलवरती ड्रॉप करेल. सो फायनली कॅबमधून आपण आपल्या हॉटेलसाठी प्रवास सुरू केलेला आहे. सो अबू रोड स्टेशन ते माउंट अबूसाठी जे कॅब ड्रायव्हर आहेत ते अराऊंड 1500 रुपये चार्ज करतात. तिथे की तुम्ही 6 सीटरसुद्धा बसू शकतात आणि त्यासाठी जवळपास 45 मिनिट्स लागतात. समोर जो आपण व्ह्यू बघतोय ती आहे माउंट अबूमधील खास वैशिष्ट्य असलेली अरवली पर्वतरांग, जी की गुजरातच्या पालनपूर पासून सुरुवात होऊन राजस्थान, दिल्ली आणि हरियाणापर्यंत पसरली आहे. सो फायनली आता आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलेलो आहोत आणि इथे खूप जास्त थंडी आहे. सो थोडासा वगैरे फ्रेश वगैरे होऊन थोडासा नाश्ता वगैरे करून आम्ही सुरुवात करू आमच्या प्रवासाला. A few moments later. मला आपल्या रूमची टूर करवतो की आपले रूम कसे आहे. ते एकदम एस्थेटिक व्ह्यूवाले रूम आहे आमचा बेडरूम. आणि झालाच अटॅच होऊन आहे अशी सुंदरशी बाल्कनी आणि आपल्या बाल्कनीमध्ये आहे सुंदरसा असा झोपाळा, त्याच्यावरती की निवांत बसून आपण समोरच्या शांत आणि थंड वातावरणात बसून मनसोक्त आनंद घेऊ शकतो. आणि हॉटेलच्या नियर बाय पण खरंच खूप शांतता आहे. सो ह्या साईडला आपल्याला सोफा मिळतो, या साईडला आपला बेड, त्याच्या समोरच आपल्याला टी व्हीची सुविधा मिळते इकडे. आणि इकडचे वॉशरूम खरंच खूप नीट अँड क्लीन आहे. सो या साईडला आपल्याला मिळतं वॉशरूम, या साईडला शॉवरची सुविधा आहे आंघोळीसाठी वगैरे. आणि खरंच हॉटेल पूर्ण पूर्ण नीट अँड क्लीन होता. सो फायनली आमच्या फेवरेट मेंबरची इथे एंट्री झालेली आहे. अबू हाय बोल. कुठे आली आहे तू? माउंट अबूला. कसं वाटतं तुला? तो आता या मेंबरची एंट्री झालेली आहे. आता खूप सारी धमाल मस्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिकडे. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आपला हा रूम आहे. सो फायनली आता फ्रेश वगैरे होऊन आपण आलेलो आहोत नाश्ता घेण्यासाठी. आणि यांचा हा जो रूम आहे पॅसेज एरिया लाईक जेवणासाठी आणि नाश्ता करण्यासाठी एकदम एस्थेटिक वेमध्ये आहे. चला तुम्हाला सुद्धा दाखवतो. सो हा आहे हॉटेलचा एस्थेटिक थीमवाला सुंदरसा असा डायनिंग एरिया. सो सकाळच्या नाश्त्याला त्यांनी आपलं दिलं आहे कांदे पोहे, पुरी भाजी आणि पालकचे स्पेशल पकोडे आणि फ्रूट्स आहेत इकडे. आणि आहेत आपले पुकराजी आणि आहेत आपले नारायणजी. सो ते आम्हाला खूप इथे खूप चांगल्या प्रकारे सर्विंग करतात. त्यांचं जे हॉटेल आहे टेस्ट पण आहे ती खूप सुंदर आहे. सो तुम्ही पण कधी पण अबू रोडला याल तर नक्की इथे स्टेसाठी राहा. इकडचा स्टाफ आणि सो खूप पोलाईट आणि कन्व्हिनियंट आहे इकडे.
सो थोडासा विश्रांती करून आणि थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालो आहोत. सो आधी जेवून घेऊ आणि जेवल्यानंतर माउंट आबूमधील जेवढे सुद्धा फेमस स्पॉट्स आहेत ते सगळे एक्सप्लोअर करू आणि या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सुद्धा दाखवू. तो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. सो गुगलवरती खूप सारे नियर बाय हॉटेल स्क्रोल केल्यानंतर प्रत्येकाचा रिव्ह्यू वगैरे चेक केल्यानंतर फायनली आम्ही एक हॉटेल डिसाईड केलं. ते म्हणजे शांती रेस्टॉरंट, जे की आमच्या हॉटेलच्या खूप नियर बाय होतं. आणि जसे रिव्ह्यूज होते तसेच ॲक्च्युअलमध्ये टेस्ट पण होती. लाईक ह्यांची दाल बाटी नेक्स्ट लेवल होती, नेक्स्ट लेवल. सो क्षणाचाही विलंब न करता आम्ही आमच्या जेवणास सुरुवात केली आणि राजस्थानी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. सो मनसोक्त जेवल्यानंतर आम्ही आलो नक्की झील एक्सप्लोअर करायला, जी की आमच्या हॉटेलच्या नियर बायच होती. सो नक्की तलावाच्या एका साईडला सुंदरसं असं गार्डन बनवलेलं आहे, ज्याची एंट्री फी नील आहे. सो इकडचं वातावरण एकदम शांत आणि थंड असतं. सो तुम्ही सुद्धा नक्की एक्सप्लोअर करा. सो आता आम्ही चाललो आहे आमचं डॉलचं राजस्थानी अटायरमधल्या फोटोशूट करण्यासाठी. मम्मी पप्पा करतो ते सो कितना कॅमेरामॅन कपडे आता तो सेट मम्मी वगैरे पप्पा कर करतोय सकते. त्यासाठी. खरंच खूप गोड दिसतंय, खरंच खूप गोड. सो बघूया फोटोशूट होऊ दे, नंतर फोटोशूट झाल्यानंतर ते रिझल्ट येतील ते आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवू. सो सगळ्यांचा फोकस फक्त तिच्यावरतीच आहे, फक्त दिशावरतीच. आमच्या फॅमिलीमध्ये मेन स्पॉट आहे ती. आणि मॅडम तर एक्सप्रेशन क्वीन आहेच. एक्सप्रेशन काय असतात ते हीच आपल्याला शिकवेल, हा, दात तुला दाखव, सांगायची दात. गरजच नाही. सो आम्ही आलेलो गार्डनच्या बॅक साईडला फोटोचे सॉफ्ट कॉपी घेण्यासाठी आणि मॅडमचा तिकडे धुरंधरच्या फेमस सॉन्गवरती डान्स सुरू झालेला, सुरुवात झालेली. सो फायनली आपल्या हातामध्ये आलेले आहे फोटोजचे हार्ड कॉपीज आणि खरंच किती गोड दिसते. हा घ्या मॅडम, तुमचेच आहेत, तुमचेच फोटोज घ्या घ्या. स्वतः हे सगळ्यांना जाऊन दाखवेन की मी कशी दिसते कारण. चला सगळ्यांचे एक्सप्रेशन बघूया आपण. हा घे, हा पण घे. मम्मी कशी दिसते ती? मम्मीला आधी चष्मा लावू दे. किती खुश आहे स्वतःचेच फोटोज बघून. जशी तिची मम्मी तशी ती, सेल्फ ऑब्सेस. सो फायनली फोटोशूट वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही जातो आहोत लेक साईडला बोटिंग करण्यासाठी. हो भाई साहब, क्या ही व्ह्यू आहे. सो हे आहे आपलं माउंट आबूमधील फेमस नक्की लेक. सो इथे बोटिंगचा 30 मिनिट्सचा टायमिंग आहे आणि तिकीटची जी प्राइस रेंज आहे ती बिटवीन 200 to 400 आहे. सो फायनली आता आपण आलेलो आहोत नक्की लेकला बोटिंग करायला. सो इथून बोटीचा एक्सपिरियन्स घेऊ आणि तो तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला सुद्धा दिसेल. सो चला क्षणाचा विलंब न करता बोटिंगला सुरुवात करूया. सो बोटिंगमध्ये लेकची एक्सरसाइज केल्यानंतर आता फायनली आम्ही जात आहोत दुसरे प्लेसेस एक्सप्लोअर करायला. सो फायनली आपला नक्की लेक पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि खूप जास्त मजा आली तिकडे. सो आता नक्की लेक एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आपण जात आहोत तो सनसेट पॉईंट पाहायला. सो चला व्हिडिओ थ्रू तुम्हाला सुद्धा दाखवतो. सो फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत सनसेट पॉईंटला. मायरा बाबू ते बघ घोडे. सो हा आहे सनसेट पॉईंटचा सुंदरसा असा गेट. बट त्यामध्ये एंट्री घेण्याआधी आपल्याला घ्यावी लागतील तिकीट काउंटरवरून तिकीट, जिथे की पर पर्सन 150 रुपीज चार्ज आहे. सो घरी घोडागाडी खेळत आता आमच्या मायरला बसायचं आहे रिअल घोड्यावरती. सो एंडला जाऊन मायरा तर स्वतः काय बसली नाही, बट मात्र त्या घोड्याला आणि इमोशनल ब्लॅकमेल करून मला आणि कपिलला नक्की बसवून घेतलं. बट ठीक आहे, एकच लाईफ आहे, सगळी एन्जॉयमेंट झाली पाहिजे. सो फायनली थँक्यू बाई. चला नंतर मी थोडासा कष्ट दिल्याबद्दल थँक्यू. चला इथेच बाय बाय करत आपण जाऊया सनसेट पॉईंटसाठी. सो फायनली घोड्याची राईड करून आता आपण आलेलो सनसेट पॉईंट. थोडा वेळ तर तिथे सनसेट होईल
सो आम्ही सुद्धा आनंद घेऊ आणि व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सुद्धा आनंद देऊ. सो ह्यानी इकडे सनसेटचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे 7 स्पॉट बांधलेले आहेत. बट त्यासाठी खरंच खूप मेहनत आहे आणि इकडच्या शिड्या बांधून एवढ्या मोठ्या बांधलेल्या आहेत की बस रे बस. अनु जरा हळू बोललो ना तुला, हळू जरा, एवढी घाई नाही, आपल्या रेस नाही चढायची कुठे. पपली, होय पपली, आजला चढशील ना. सो हा आहे आपल्या सनसेट आय थिंक सो फायनल पॉईंट. लेट्स सी की आपण एवढ्या शिड्या चढून आलो आहेत त्याची ॲक्च्युअलमध्ये फुलफिलमेंट होते की नाही. लेट्स सी तो क्षण. भाई साहब क्या हीच व्ह्यू आहे. झालं फुलफिल झालं. जेवढी मेहनत घेतली व्यर्थ नाही गेली, वर्थ झाली ती. क्या हीच व्ह्यू आहे इथून वरती, खूपच सुंदर. सो फायनली आपला सनसेट पॉईंट बघून झालेला आहे. खूप सुंदर सनसेट होता, तुम्ही स्वतः व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. सो आणि त्यासोबतच आता थंडीसुद्धा वाढलेली आहे. सो आता आम्ही रवाना होतो हॉटेलसाठी. तो यासोबतच आपला आजचा व्लॉग इथे संपतो. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.